अमृतवाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रश्नोत्तरी. लेखक डॉक्टर मनोहर वर्टीकर. प्रश्न क्रमांक 7. महाराज, आपल्या गुरूंविषयी काही सांगाल का? महाराजांचं उत्तर: श्री तुकामाई माझे गुरु. मी त्यांना पूर्ण शरण गेलो. माझा मी उरलो नाही. ते विलक्षण अधिकारी होते. त्यांच्यापाशी अनन्यतेशिवाय दुसरा मार्ग नव्हता. ज्याला मीपणाचे थोडे तरी वारे आहे त्याचे त्यांच्यापाशी जुळायचे नाही. इतर सत्पुरुष तू काय केलं आहेस असं विचारतील, साधनांची सामग्री पाहतील, पण श्री तुकामाई तू काय केलं आहेस ते पाहणार नाही. जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा. त्याचप्रमाणे अगदी विषयातल्या माणसाला बाहेर काढण्याचा त्यांचा अधिकार होता. त्यांच्याजवळ नुसतं जाऊन मी शरण आहे असं म्हटलं तरी पुरे होतं. बाहेरून त्यांची वृत्ती जरा उग्र होती, म्हणून त्यांच्याजवळ आधी कोणी जात नसे. कोणी गेलास तर तो निभत नसे, पण जो जवळ जाऊन निभावला तो मात्र परत येत नसे. त्यांना कोणतेही रूप घेता येत असे. ही एक सिद्धी आहे, याला महत्त्व नाही. ते दुसऱ्याची समाधी लावू शकत होते. ज्यांनी आपल्या मनाला समाधी लावली तो दुसऱ्याच्या मनाला सहज समाधी लावू शकतो. आजपर्यंत मी त्यांची, माझ्या गुरूंची आज्ञा कधी मोडली नाही. मला जे पाहिजे होतं ते सर्व एके ठिकाणी श्री तुकामाईंच्या ठिकाणी मला मिळालं. मला निर्गुणाचा साक्षात्कार, सगुणाचे अलोट प्रेम आणि अखंड नाम एकत्र व्हावे होते. ते त्यांच्यापाशी मिळाले. श्री तुकामाई फार थोर होते. ते अतिशय थोर होते. प्रत्यक्ष परमात्मा स्वरूपच होते ते. त्यांनी आपल्या हयातीत खूप लोकांना परमार्थ मार्गावर घातलं. माझे सर्व कार्य हे त्यांच्याच कृपेचे फळ आहे. माझ्यावर त्यांचे विलक्षण प्रेम होते. रोज रात्री ते मला कुशीत घेऊन निजत. गुरूंच्या अंथरुणाला पाय लागू नयेत म्हणून मी ते खाली सोडी. त्यामुळे मला 9 महिने झोप मिळाली नाही. दिवस सगळा त्यांच्या समागमे जायचा. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनात काय आहे हे कळत नसे, पण त्यांना कधी सोडू नये असे वाटे. माझ्या गुरु परंपरेतील प्रत्येक पुरुष परमोच्च पदाला पोचलेला होता, साक्षात्कारी होता. माझ्या गुरूंनी मला जग रामरूप बघायला सांगितलं. ते तसं मी बघितलं आणि मला समाधान झालं. श्री गोंदवलेकर महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम.